मैदानाच्या आतमध्ये दाखल होते प्रथमेश राठोड आणि त्यांच्या जोडीला दादाभाई शेख हे दोन आघाडीचे फलंदाज. दादाभाई पहिल्या दोन सामन्यांमध्ये थोडेसे निराश करताना पाहायला मिळालेत. आज त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत, परंतु पहिलं षटक टाकण्यासाठी मला वाटतं मनोज जायभाव यांच्या हातामध्येच पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाईल. 8 ओव्हरची मॅच आहे आणि 8 ओव्हरच्या या मॅचमध्ये बघावं लागेल की किती धाब्यांचं टार्गेट पहिल्या 8 ओव्हरमध्ये सेट केलं जाणार. नामदार चषकाचे अतिशय सुंदर आयोजन. खरं तर पहिल्या क्रमांकासाठी 2 लाख आणि संघ मालकाला एक 4 व्हीलर कार या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख आणि संघ मालकाला युनिकॉर्न बाईक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. तर चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 आणि संघ मालकाला दिली जाणार आहे TVS बाईक. अशी भरपूर बक्षिसं या स्पर्धेमध्ये आहेत. संघासाठी, संघ मालकांसाठी, खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी सुद्धा भरपूर बक्षिसे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप चांगली बैठक व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच बघायला मिळते. प्रथमेश राठोड आणि त्यांच्या जोडीला दादाभाई शेख हे दोन आघाडीचे फलंदाज. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मनोज जायभावे. हे आघाडीचे 2 बॅटर आहेत. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये निराश केलं होतं मराठा वॉरियर्स टीमने. एक निच्चांकी धावसंख्या त्या संघाने बनवली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये सर्वात उच्चांकी धावसंख्या सुद्धा मराठा वॉरियर्सनेच बनवली होती. परंतु आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपल्याला बघायचं काय होणार आहे. मनोज जायभावेच्या विरुद्ध प्रथमेश 2 आयकॉन पहिल्याच ओव्हरमध्ये आमने सामने. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. नवनाथ पासून बॉल थोडासा पुढे पडलाय. चांगली गोलंदाजी पहा. या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या या आकर्षक ट्रॉफीज. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, अनेक सन्मान चिन्ह तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस फुलर लेंथवरचा खूप चांगला बॉल आज मनोज जायभावे यांनी फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, या दोन्ही विभागामध्ये प्रभावित केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला हे दृश्य दाखवली जात आहेत. खूप चांगला कंट्रोल आहे. मी अगोदर उल्लेख केला होता. छोटासा रनअप आहे, परंतु चांगल्या टप्प्यावर ॲक्युरेसी खूप चांगली आहे. यावेळेस डाव्याच्या थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. ही अल्टो कार प्रथम येणाऱ्या संघ मालकाला दिली जाणार आहे. अतिशय सुंदर अशी ही कार आहे आणि ही कोणता संघ मला घेऊन जाणार. यावेळेस फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. फिल्डर आहेत निलेश वरपे, थोडंसं फंबल करतायत, धाव मिळणार नाही. हा तिसरा चेंडू मनोज जायभावे यांच्या ओव्हरमध्ये जो निर्धाव आलेला आहे. प्रथमेश राठोड या ओव्हरमध्ये थोडासा संयम दाखवत आहेत. या 2 व्हीलर बाईक्स, युनिकॉर्न, TVS स्पोर्ट बाईक, TVS बाईक आपल्याला इकडे बघायला मिळते. चांगली दृश्य दाखवत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस देखील व्हाईट बॉलची घोषणा. एक अतिरिक्त धाव. धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. धावफलकावर 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 ओव्हरची मॅच. RA11 नाशिकने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॉल उंच आकाशामध्ये आणि प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा पहिला षटकार येतोय. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. चौकार आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय आणि यावेळेचा बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. गोलंदाजाला आसमान दाखवलंय, गोलंदाजाला आभाळ दाखवलंय आणि प्रथमेश यांच्या बॅटमधून सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
धावा फलकावर धावसंख्या आहे 12. त्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. बिटवीन द गॅप बॉल निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि या बॉलला अडवणं अशक्य आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेशच्या बॅटमधून अजून एक कलात्मकता दाखवणारा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. शेवटच्या चेंडूवर थोडीशी कलात्मकता दाखवली प्रथमेश राठोड यांनी. पहिल्या वरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावर 16 धावा. 1 ओव्हर नंतर 16 बनवल्या गेलेल्या आहेत. मनोज नाना जायभावे यांच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. खूप चांगली बॅटिंग प्रथमेशची आपल्याला बघायला मिळाली. या सामन्यामध्ये प्रथमेश राठोड यांच्यावर नजरा राहणार आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी या गावातील प्रथमेश आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहेत. प्रचंड मागणी आहे आज संपूर्ण भारत वर्षामध्ये प्रथमेश राठोड यांना. अनेक मैदानात त्यांनी गाजवली आणि ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा आहेत जिथे मोठी मागणी आहे प्रथमेश राठोड यांना. निलेश बर्प्यांचा हा चेंडू त्याला हलक्या हाताने ढकललं. क्षितिज सोनवणे बॉलवर येतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 17 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संयम दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. कारण मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली होती, एक फलंदाज बाद झाला, त्यानंतर आलेले सगळेच फलंदाज हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु या सामन्यामध्ये आता प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण यातून जो संघ जिंकणार आहे तो आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये सुपर 8ला जाणारा दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सुपर 8ला कोण जाणार? एका बाजूला आर्या 11 नाशिक विशाल भाऊ पट्टे बहादूर यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे मराठा वॉरियर्स लोणी सुशांत आहेर पाटील आणि संतोष हिंगे पाटील यांचा संघ दुसऱ्या बाजूला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. निलेश वरपे चांगली गोलंदाजी सातत्याने तेही करत आलेत. त्यांच्याकडेही प्रतिभा आहे, त्यांच्याकडे देखील गोलंदाजीमध्ये चांगला कंट्रोल आहे. आज त्यांच्यावर देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आहे. परत रिव्हर्स करायचा आहे. यशस्वी याही वेळेस झालेले नाही आहेत. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रथमेश राठोड थोडासा स्ट्रगल या ओव्हरमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश बर्प्यांच्या विरुद्ध रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, यशस्वी नाही राहिले. 17 धावा. फुलर लेंथवर ओव्हर द कव्हर. क्षेत्ररक्षकाला संधी नाही आहे. हिलनामत बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पार. चांगला ड्राईव्ह केलाय, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 21 धावा धावफलकावर आहेत. 18 धावेवर प्रथमेश राठोड खेळत आहेत. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आतापर्यंत. निलेश बर्पे पुढचा बॉल घेऊन तयार होत आहेत. परत एकदा रिव्हर्स करायला गेले आणि यशस्वी नाही झाले. सरळ बॅटने ज्यावेळेस ते खेळले त्यावेळेस धावा आल्या, परंतु ज्यावेळेस त्यांनी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र ते यशस्वी राहिले नाहीत. किरण खोबरे, अंकुश शेकडे सर, आसिफ खतीब मुख्य मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. श्रीकांत चौधरी सुद्धा तिथे आहेत. आज जुनेद पटेल JP स्पोर्ट्स त्याचे ओनर आहेत आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. बॉल हवेत आहे, फटका इकडे फसतोय आणि फिल्डर भूषण पाटील बॉलच्या खाली पकडलाय झेल. निलेश वरपे यांनी मोठा मासा गळाला लावलाय. प्रथमेश राठोड यांची मोठी विकेट, बिग विकेट गॉन. प्रथमेश यांना परतावं लागेल. पहिला धक्का, पहिली विकेट. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सिनियर प्लेयर थकले रे.
पण पाटीलचं कौतुक करावं लागेल. वेल जज कॅच आणि तिकडे पहिल्या विकेटचं पतन आणि तदनंतरचं हे सेलिब्रेशन. निलेश बर्बे यांनी मिळवली आहे मोठी विकेट आणि प्रथमेश राठोड याही सामन्यामध्ये थोडेसे निराश करताना पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर 21 धावा धावफलकावर. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर 2 षटकांच्या अखेरीस एकंदर धावा 21. बॅटिंग करण्याकरिता मानव काटे आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतात. आज मानव काटे यांना देखील महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगली बॅटिंग करणं आवश्यक आहे. 2 षटकं संपलेली आहेत, 21 झाल्यात. चला थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. आर्या क्रिकेट क्लब नाशिक टीम आपल्याला विनंती राहणार आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनोज जायभावे यांच्या हातामध्ये गोलंदाजी करण्याची धुरा देण्यात आली आहे. तर स्ट्रायकर एनकडे फलंदाज दादाभाई शेख. फुलर लेंथवर चांगला चेंडू अक्षरशः खोदकाम केले. तिकडे मिडॉन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दानिश येथील बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकावर धावा 22. चांगला ड्राईव्ह केला इकडे. वर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अगदी घरंगळत चाललाय. फिल्डर भूषण येतात बॉलवर. थोडंसं फंबल, परंतु दुसरी धाव तिकडे मिळणार नाही. एकच धाव तिकडे मिळताना दिसेल आणि 1च्या मदतीने धावा फलकावर आपण बघू शकतो धावा 23 आहेत. मनोज जायभावे सातत्याने फुलर लेंथवर गोलंदाजी करण्यासाठी आतापर्यंत ओळखले गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी त्यांनी आज दिवसभरामध्ये केली आहे आणि सातत्याने फुलर लेंथवर बॉलिंग झाली आहे. यावेळेस देखील पुढेच ठेवलाय. मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता. रिस्की रन तिकडे कंप्लीट करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये बदल होईल. 24 धावा. नामदार चषकाचे अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय प्रभावी आयोजन. आज तुम्ही जर बघितलं तर ही क्रीडा स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. आज प्रत्येकाला उत्कंठा होती या स्पर्धेची, प्रत्येकाला प्रतीक्षा होती या स्पर्धेची आणि आजपासून ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जरी 6 दिवस आणि 6 रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे, परंतु या स्पर्धेच्या मागे महिना 2 महिन्यांची मेहनत आयोजक कमिटीची आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. आयोजकांनी मात्र प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. कौतुक आयोजकांचं सुद्धा झालं पाहिजे. आज माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने स्पर्धेचं केलेलं आयोजन सन्माननीय शरद आहेर पाटील, सन्माननीय योगेशजी आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील आणि गणेशजी आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं अतिशय सुंदर आयोजन आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळतं. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आम्ही करू. आज आपण जर बघितलं तर या स्पर्धेची पहिली रजनी संपन्न होते. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि 26 धावा धावफलकावर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल बदल आदित्य केलं होतं फलंदाजाने आणि निश्चितच आपण बघितलं तर चांगला निर्णय राजू डावकर सरांच्या माध्यमातून आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. हे महत्त्वाचं असतं. फलंदाज उभे कुठून शॉट अटेम्प्ट ते करतायत. निश्चितच एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिल्डिंग. 1 धाव तिकडे पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावा फलकावर 27 धावा. मनोज जायभावे या ओव्हरमध्ये अजूनही एक मोठा फटका त्यांच्या विरुद्ध आलेला नाही. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. परत एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता. स्ट्रोक चांगला आहे. मागे फिल्डर भूषण येतात बॉलवर. 1 धाव तिकडे पूर्ण होताना दिसेल. पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर इकडे पूर्ण झाल्या. 3 ओव्हर नंतर धावा 28 झालेल्या आहेत. प्रतिषटक 9.33 ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यशस्वी राहिलेत मराठा वॉरियर्स लोणी. एका बाजूला लोणी तर दुसऱ्या बाजूला नाशिक आर्या क्रिकेट क्लब. या 2 टीममध्ये ही लढत. टॉस जिंकल्यानंतर मनोज जायभावे आणि त्याच्या शिलेदार गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आतापर्यंत संमिश्र प्रतिसाद राहिला कारण 28 धावा झालेल्या आहेत. एक महत्त्वाचा फलंदाज सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत
आर्या क्रिकेट क्लबचे गोलंदाज राहुल सोनवणे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. 4थं षटक त्याला होतोय प्रारंभ. रिव्हर्स करायचा होता. दादाबाई शेख यांच्या बॅटवर हा चेंडू आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावा फलकावर धाव संख्या 28. दादाबाई शेख आज जर आपण बघितलं तर फलंदाजीमध्ये प्रभाव टाकू शकलेले नाही आहेत. त्यांना इकडे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील निराश केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा. आता ही एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि आज दादाबाई शेख यांच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये संघासाठी चांगले योगदान त्यांना द्यावं लागणार आहे. मानव काटे दुसऱ्या बाजूला आहेत, परंतु दोन्ही बाजूने हल्ले करावे लागतील. चांगल्या टोटलकडे जावं लागेल. परत एकदा फुलर लेंथवर खूप चांगला चेंडू इकडे प्रस्तुत केलाय. राहुलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. गोलंदाजीमध्ये राहुलने सुद्धा आपलं प्रावीण्य दाखवलंय, ॲक्युरेसी दाखवली आहे गोलंदाजीमध्ये. आणि स्थानिक गोलंदाजांवर बरंचसं निर्भर असतं. ज्यावेळेस तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळत असता त्यावेळेस स्थानिक गोलंदाज तुमच्या संघातले त्यांची गोलंदाजी फार महत्त्वाची ठरत असते. आणि राहुल सोनवणे यांनी मात्र चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत गोलंदाजीमध्ये दिलाय. 29 धावा धावफलकावर, 29 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थ्या ओव्हरचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मानव काटे स्ट्रायकर एंडला. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कडा घेतली जाणार आहे. धावी ते मिळत नाही आहे. डॉट बॉलच्या लाईटमध्ये आले नव्हते. थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता. तुम्हाला बॉलच्या लाईटमध्ये यावं लागेल. फुटवर्क तुमचं फार महत्त्वाचं ठरणार आहे. मानव काटे लेदर बॉल क्रिकेटचा मोठा एक्सपिरियन्स आहे. आज त्यांना इकडे निश्चितच बॅटिंगमधून ते दाखवावं लागेल. 29, एक फलंदाज बाद. यावेळेस लॉफ्ट केलाय, मिड विकेट मध्ये बॉलला उडवलंय आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. हात खोललेत मानव काटे यांनी आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट, सीमारेषेच्या पार. चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. चांगला पूल केला. चौकार तिकडे प्राप्त करण्यात आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर आता 33 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. याच फलंदाजीची आवश्यकता आहे. राहुलला देखील पुनरागमन करावं लागेल. बघूयात काय घडतंय. स्ट्रायकर एंडला मानव पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता. लोवर फुल टॉस बॅटच्या आतल्या बाजूला बॉल लागलाय आणि फाईन लेग मध्ये बॉल अडवलं देखील. धाव तिथे 1 पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने 34 धावा. एक खेळाडू माघारी परतल्यानंतर बघूयात कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ जातोय सुपर 8 मध्ये. मॅच महत्वाची आहे. जो पराभूत होणार त्याला कॉलबॅक मध्ये जावं लागेल. जो संघ जिंकणार त्याला सुपर 8 मध्ये जाण्याची नामी संधी आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल. पहा काय सुंदर फटका इकडे खेळला होता दादाबाई शेख यांनी. टायमिंग प्रॉपर झालं होतं आणि कनेक्शन सुद्धा अतिशय जबरदस्त. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि दादाबाई शेख यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हर नंतर 40 धावा. बघू शकतो आपण आदित्य तांबे फोटोग्राफीच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये बनवली गेलेली एक सुंदर अशी रील आपल्याला पाहायला मिळते. आणि आज ज्या घडामोडी घडल्यात त्या निश्चितच त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्पर्धेला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील निश्चितच हायलाईट करण्याचं काम अनेकांनी केलेलं आहे. त्या सगळ्यांचा मी मनापासून चांगला स्ट्रोक इकडे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
फेअर डिलिव्हरी. फुल टॉस मिळाला भूषण पाटीलचा खराब चेंडू आणि त्या गाडी मानव काटे यांनी घेतलाय. फुल टॉस चेंडूवर भूषण पाटीलचा फुल्ली लॉस झालाय आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे. पुनरागमन करावं लागेल भूषण पाटील यांना. समोर आहेत मानव काटे, चांगली बॅटिंग करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा इकडे देत असताना आपल्याला बघायला मिळतो. 100 मदतीने धावा फलकामध्ये देखील होतोय बदल. धावा फलकावर धावा संख्या 47. षटक क्रमांक 5 सुरू झालेला आहे आणि षटकाची सुरुवात काय जबरदस्त झाली. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि तदनंतर व्हाईट बॉल सुद्धा आलाय. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यां 47. बॉलर भूषण परत एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू ठेवलाय. हा चेंडू थोडासा खाली राहिला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाविकडे मिळताना पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा. भूषण पाटील, दुसऱ्या बाजूला मानव काटे, हे दोन खेळाडू आता एकमेकांच्या विरुद्ध. परंतु भूषणला इथे कमबॅक करावं लागेल. स्ट्रायकर एंडकडे मानव थोडासा बॅकफुटला जाऊन खेळले. थोडासा कमी गतीने सुद्धा बॉल इकडे टाकला गेला होता. फिल्डर बॉलला अडवतील, धाव मात्र मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. पाहूयात कोण जात आहे सुपर 8 मध्ये, ते बघणं देखील बरंच इकडे निर्णायक ठरणार आहे. सुंदर आयोजन, त्याचबरोबर जर बघितलं तर या स्पर्धेची होणारी प्रचंड चर्चा या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. अतिशय काटेकोरपणे या स्पर्धेला आपल्यापर्यंत आणण्यात आलं. नीटनेटकेपणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंसाठी खूप चांगले डगआउट्स बनवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप चांगली बैठक व्यवस्था या स्पर्धेमध्ये, महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र बैठक व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. 50 धावा पूर्ण झाल्यात मराठा वॉरियर्स टीमच्या. धावेंचं अर्धशतक. धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. पंच इकडे निश्चितच निर्धाव चेंडूची घोषणा करतायत. 1/50 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते. पुनरागमन चांगलं केलं भूषणने. पहिल्या बॉलवर त्यांच्या विरुद्ध षटकार आला होता. स्लोवर वनचा वापर यावेळेस होतोय आणि बॉल मागे झालाय. वाह, चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग तिकडे. मला वाटतं राहुल होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे बघायला मिळालं. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या सहाय्याने धावा फलकावर धावा 51. 1/51 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज भूषण पाटील तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे दादाभाई. बॅट वेगात फिरवली आहे दादाभाई यांनी, परंतु कनेक्शन काय झालं नाहीये. प्लेट अँड मिस. निर्धाव चेंडूची घोषणा. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 51. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर. पाच ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर 51 धावा धावफलकावर आहेत. निलेश वरपे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. आता गोलंदाजी करण्यासाठी दादाभाई शेख रिटायर्ड आउट. दादाभाई शेख रिटायर्ड आउट झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोल गागरे. अमोल गागरे आलेत बॅटिंग करण्याकरिता. पारनेर तालुक्यातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अनेक लीग स्पर्धांमध्ये आपण त्यांचा खेळ पाहत आलोय. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये विजयी संघामध्ये होते आणि तिथेही चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. तेच अमोल बॅटिंगसाठी आलेत. त्यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. वाह, लाजवाब स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडलं आणि मानव काटे यांनी बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका.
श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. ज्यावेळेस फलंदाजाला ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळतो त्यावेळेस तो ऑफ ड्राईव्ह किंवा मग कव्हर ड्राईव्ह खेळतो आणि त्यातच इथे सुद्धा आपण बघितलं तर ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला लॉंग ऑफमध्ये पाठवलं. यावेळेस बॅट वेगात फिरवली होती, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाही आहेत. निलेश वरपे यांनी चांगलं पुनरागमन केलंय. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. वार झाला होता पहिल्या चेंडूवर, परंतु तदनंतर चांगला पलटवार निलेश वरपे यांच्या माध्यमातून चौकारानंतर निर्धाव चेंडू. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पंच इकडे निश्चितच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर देण्यात आलेला आहे. 1 बाउन्सचा इशारा देण्यात आलेला आहे. धावा फलकावर धावा 56. परत एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. एक अतिरिक्त धाव इथे ऍड केली जाईल. धावफलक एकने पुढे जाईल. धावा फलकावर 57 धावा. 6वं षटक सुरू असताना चांगला स्ट्रोक यावेळेस. वाह, कलात्मकता दाखवली आहे, परंतु मागे फिल्डर आहेत प्रदीप गायकवाड यांनी पकडलाय झेल. मानव काटे यांचा संपतोय खेळ. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. स्ट्रोक तर चांगला होता, परंतु जिकडे क्षेत्ररक्षक आहेत अगदी त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर प्रदीप गायकवाड यांनी केलेलं सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळालं. 5.3 षटकांचा खेळ संपला. 57 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज नेवासा तालुक्यातील चांदा या गावचे सुपरस्टार अमन शेख आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात अमन शेख. आज त्यांना देखील इकडे दाखवून द्यावं लागेल. निलेश वरपे समोरत ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जागेवर डच खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू इकडे निर्धाव घोषित केला जातोय. धावसंख्या स्थिर. धावफलकावर धावसंख्या आपण बघितली तर 57 धावा. 57 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 6th ओव्हर इन प्रोग्रेस. RE11 नाशिकच्या विरुद्ध मराठा वॉरियर्स लोणी या दोन टीममध्ये ही लढत. त्यावेळेस देखील ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला निलेश वरपे यांच्या माध्यमातून बघायला मिळते. फलंदाजाच्या रडारमध्ये बॉल देत नाही आहेत, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे गरजेचं आहे. आणि ते इकडे निलेश वरपे चांगल्या पद्धतीनं करत आलेत. पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध एक चौकार आला होता, परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन केलं. 2 विकेट मिळवल्यात आतापर्यंत निलेश वरपे यांनी आणि दोन्ही महत्त्वाचे विकेट होते. या अगोदर आपण बघितलं प्रथमेश राठोड यांना त्यांनी माघारी पाठवलं, तदनंतर मानव काटे यांची विकेट सुद्धा निलेश वरपे यांनाच मिळाली. 2 महत्त्वाच्या विकेट त्यांनी आपल्या नावावर केल्या. षटक क्रमांक या ठिकाणी 6वं संपत आहे.
आणि 6 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या 59, 2 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संप. 6 ओव्हर इकडे पूर्ण झाल्यात. 6 ओव्हर नंतर 59 धावा. 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत. मानव काटे 14 बॉलमध्ये 22 धावा बनवून बाद झाले. त्यानंतर अमन शेख आलेत. त्यांनी 2 चेंडू खेळलेत. एका धावसंख्येवर ते आहेत. अमोल कागरेने 1 चेंडू खेळला. एका धावसंख्येवर ते बॅटिंग करतायत. बॉलिंगसाठी 7वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता भूषण पाटील यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. कमी गतीने टाकलाय बॉल आणि तिथे फलंदाजाला सुद्धा फसवलंय. फिल्डर स्वतः गोलंदाजच बॉलच्या खाली आले होते. जज करू शकले नाहीत बॉलला आणि तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. झेल निसटलाय. थोडासा अवघड होता झेल, परंतु प्रयत्न चांगले करण्यात आले होते. खूप उंच गेलेला बॉल बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये. भूषण बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यापासून थोडासा बॉल दूर पडला. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अजून एक संधी इकडे निर्माण झाली आहे. फिल्डर बंटी लिंगायत यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्यापासून बॉल बराचसा पुढे पडला. तोपर्यंत धावा इकडे सुद्धा 2 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय शरद आहेर पाटील, त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी आहेर पाटील, आमचे SP दादा, त्याचबरोबर जालू मापारी आणि प्रतीकजी कदम साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशजी विके सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. यावेळेस देखील अजून एक संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी सुद्धा दवडली आहे. भूषण यांच्याच हातामध्ये एक चान्स निर्माण झाला होता, परंतु इकडे सुद्धा तो चान्स इकडे गमावलेला आहे. एक धाव पूर्ण होताना दिसते. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका खेळल्यावर अमोल थोडेसे नाराज होते, परंतु त्यांना निश्चितच एक जीवदान मिळालंय. भूषणकडनं झेल निसटला. 64 धावा. 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन नाही झालंय. स्लोवर वन थोडासा कमी गतीने टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेर वळवलाय आणि हा चेंडू सुद्धा निर्धावित असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली राहिली. या ओव्हरमध्ये बरेचशा संध्या निर्माण झाल्या होत्या, परंतु त्या संध्या आपण जर बघितलं तर गमावलेल्या आहेत. गोलंदाजी चांगली राहिली. भूषण पाटील यांचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता. लॉंग ऑफ मध्ये दानिश खतीब येत आहेत बॉलवर. 1 सिंगल पूर्ण होते आणि 7 ओव्हरचा खेळ सुद्धा मित्रांनो पूर्ण झालाय. 7 ओव्हर नंतर 2 बाद 65 धावा मराठा वॉरियर्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 7 ओव्हर पूर्ण झाल्यात. 7 ओव्हर नंतर 65 धावा धावफलकावर. मराठा वॉरियर्स, लोणी आणि RA11 नाशिक या 2 टीममध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण लोणी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मराठा वॉरियर्स हा संघ विजेतेपद मिळवताना आपल्याला बघायला मिळाला होता आणि तोच संघ आता मराठा वॉरियर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 7 षटकं पूर्ण झाली आहेत. 65 बनवल्यात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज किशोर चौधरी. फुल टॉस, फटका मिस टाइम. फिल्डर बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु बॉल त्यांच्यापासून बराचसा पुढे पडला. क्षितिज बॉलवर येतील तोपर्यंत मिळते 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे. धाव फलकावर 66 धावा. 66 लॉस ऑफ 2 विकेट्स.
आफ्टर 8th ओव्हर इन प्रोग्रेस, आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस अमन शेख यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर अमोल घागरे त्यांच्या जोडीला आहेत. बॅटिंग चांगली करावी लागेल. अंतिम षटक आहे. संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जावं लागेल. एका फायटिंग टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाह वाह, काय बॉल टाकलाय. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि तिकडे किशोर चौधरी मिळवत आहेत एक महत्वाची विकेट, मोठी विकेट. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आलंय आणि अमोल घागरे यांना माघारी पाठवलंय. विकेट. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर बघू शकतो आपण वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल डिलिव्हरी आणि त्यानंतरचं हे थोडंसं युनिक सेलिब्रेशन. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 66 धावा धावफलकावर. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगचं आयोजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि चेअरमन डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना फेअरबॉल आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचं केलेलं अतिशय सुंदर आयोजन आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतंय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी इथे प्रेक्षकांनी सुद्धा उदंड प्रतिसाद या स्पर्धेमध्ये आपल्याला दिलाय. आज जर तुम्ही बघितलं तर अनेक तारे सितारे या मैदानावर खेळताना बघायला मिळाले. आज 4 नवीन आयकॉन या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळाले. आज प्रथमेश राठोड, मनोज जायभावे, धनंजय भिंताडे आणि त्याचबरोबरीने आज अरफ शेख यांना आपण खेळताना पाहिलं. उद्या देखील 4 ताकदवान आयकॉन आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या ठाणे जिल्ह्यातील कासार वडवलीचे अयूब शेख उद्या इन ॲक्शन असणार आहेत. अक्षय लेकुरवाळे आलेत बॅटिंगसाठी. चांगला स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला. मागे फिल्डर आहेत क्षितिज सोरोने बॉलवर येतील, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. तर उद्या पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगावचे अक्षय तावरे सुद्धा उद्या आपल्याला इन ॲक्शन इकडे खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिक्सर किंग राहुल जोनवाल उद्या आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. तर आपल्याच राहता तालुक्याचं भूषण बाबळेश्वरचे खेळाडू अमोल दुबे उद्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. फुल टॉस, उंच आकाशामध्ये बॉल आणि फिल्डर बॉलच्या खाली दानिश खतीब यांनी पकडला झेल. फलंदाज अमन शेख यांचा सुद्धा संपतोय खेळ आणि किशोर चौधरी मिळवत आहेत दुसरी विकेट. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. राहुल सिसोदिया फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 67 धावा. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर मागे आहेत, बॉलवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रदीप गायकवाड बॉलला उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा 68 धावा रोखल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा कौतुक करावं लागेल किशोर चौधरी यांचं. किशोर चौधरी यांनी 5 चेंडू टाकले, 3 धावा दिल्या, 2 महत्वाच्या विकेट या ओव्हरमध्ये घेतल्यात. अमोल घागरे आणि अमन शेख 2 आयडॉल त्यांनी या ओव्हरमध्ये माघारी पाठवलेले आहेत. अक्षय लेकुरवाळे स्ट्रायकर एंडला. शेवटचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉलला खेळलाय आणि शेवट गोड केलाय. अक्षय लेकुरवाळे यांनी केला इशारा जाता जाता आणि शेवटच्या चेंडूवर ठोकलाय.
चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. तर पहिला डाव मित्रांनो इकडे पूर्ण झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना मराठा वॉरियर्स लोणी या संघाने बनवल्यात 72 धावा आणि या मॅचला जिंकण्यासाठी 73 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलंय. 8 ओव्हरमध्ये 73 धाव्यांचं आव्हान आहे. पाहूयात कोण जाते सुपर एटला, मराठा वॉरियर्स की आर्या 11. येणारी वेळ आपल्याला निश्चितच या ठिकाणी सांगून जाणार आहे, परंतु येणाऱ्या 8 ओव्हरसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय राहुलजी बोंबे सर. सरी आपलं स्वागत. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ, क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार, चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026. आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आली 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 लोणी प्रीमियर लीग, नामदार चषक, नामदार चषक, हा नामदार चषक. विश्वासाला पात्र ठरलेली, कामातून उत्तर देणारे प्रामाणिक नेतृत्व, स्पष्ट दृष्टी, स्वच्छ मन आणि विकासाची निष्ठा असणारी अहिल्यानगरचा कोहिनूर हिरा मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, माजी खासदार दक्षिण अहिल्यानगर व महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अनमोल योगदानाबद्दल दादांची लोणी प्रीमियर लीगच्या नामदार चषक 2026च्या वतीने आणि तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस दमदार शुभेच्छा. आपल्या माणसाचं, आपल्या लोकांचं सुजय परवाना, सुजय परवाना, सुजय परवाना, सुजय परवाना. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. ज्या स्पर्धेची चर्चा खरं तर आपण करत होतो आणि ती स्पर्धा आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांच्या कार्याचा गौरव राजकारणामध्ये तुम्ही पाहिला, समाजकारणामध्ये तुम्ही पाहिला आणि खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतोय. इथे मात्र नामदार चषक हे नाव तुम्हाला इथे मात्र जे पाहायला मिळते, अर्थात माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी, तुम्हा सर्वांच्या अभिमानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा नामदार चषक. शेवटची मॅच, शेवटची इनिंग तुम्ही पाहताय. एका बाजूला RA11 नाशिक ह्या टीम समोर आपण पाहतोय आव्हान तर मोठं असेल, तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय मराठा वॉरियर्स लोणी 72 बनवल्यात, 73 बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. काय घडणार, काय बिघडणार, कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये तर कोण जाणार कॉलबॅक मध्ये.
आघाडीचे 2 बॅटल स्ट्राइक एंड वरती आपण पाहिलं या अगोदरच्या मॅचचा हिरो मनोज राणाचा भावे तर स्ट्राइक एंड वरती प्रथमेश राठोड पहिलं षटक करतायत. पहिला बॉल अतिरिक्त बॉल खातं उघडलंय. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट विरुद्ध बेस्ट, ज्या खेळाडूंना खरं तर प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये खूप नावलौकिक मिळवलं आपल्या खेळाच्या जोरावरती, आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत. पहिला बॉल अवंतर होता, दुसरा बॉल आपण पाहतोय खरं तर छेडछाड करण्याचा प्रयत्न पण पाहिला. पॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल, डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. 47 बॉल 72 धावांची गरज. प्रथमेश राठोड विरुद्ध मनोज राणा. फिल्डरच्या हातामध्ये बॉल केलाय. फटका चांगला होता पण कॅप शोधण्यामध्ये खरं तर असफल ठरले. मिड ऑफ द फिल्डर तिथे आहेत. सरळ हातामध्ये बॉल गेलाय. पॉवर प्ले मध्ये नेहमीच एक दर्शेदार कामगिरी करणारे मनोज राणा आपण पाहतोय. प्रीमियर लीग या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूची एक वेगळी उंची, एक वेगळा दर्जा, एक वेगळी क्वालिटी आहे. व्हाईट बॉल हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11 पहिलं प्रथमेश राठोड इथे मात्र हवे झाले आणि पहिली विकेट ही मिळवली आहे आजच्या ह्या पहिल्या रात्रीमध्ये. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश तयार आहेत. स्क्वेअर कटचा प्रयत्न, भन्नाट वेग होता, तेज तरार तिखट बॉल आणि त्याबरोबर धाव देखील या ठिकाणी मिळणार नाहीये. 2 धावा धाव फलकामध्ये आहेत 2 संघ आणि खऱ्या अर्थानं एक संघ सुपर 8 मध्ये गेलाय, दुसरा संघ सुपर 8 मध्ये कोणता जाणार. एक संघ कॉलबॅक मध्ये गेलाय, दुसरा संघ कॉलबॅक मध्ये कोणता जाणार. या प्रश्नाचं उत्तर या इनिंग मध्ये भेटेल. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय डॉट बॉल. प्रदीप गायकवाड ते स्ट्राइक एंड वरती आहेत. याही खेळाडूनं पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं पण आता पुन्हा एकदा जबाबदारी मोठी असेल. पुन्हा एकदा डॉट परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलाय. फलंदाजाकडे उत्तर कोणतं येत नसेल. पहिलं षटक संपलंय. धावा खर्च केल्या फक्त 2 आणि मनोज राणा सायभावे खर तर आयकॉन खेळाडूंना बाद केलंय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडची जादुई जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. 2 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. ओव्हर नंबर 2 दानिश स्ट्राइक एंड वरती आहेत आणि दादाभाई शेख अर्थात कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आयकॉन विरुद्ध आयकॉन, त्यामध्ये मात्र मराठा वॉरियर्स लोणी संघाचे प्रथमेश राठोड इथे मात्र हवी ठरले. विकेट मिळवली. मनोज राणाला डगआउट मध्ये पाठवलं. आता पुढे एकदा दानिश खतीब विरुद्ध दादाभाई शेख. पुढे एकदा कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, बेस्ट विरुद्ध बेस्ट. चर्चा कोणाची असणार. मोठा स्ट्रोक मिड विकेट मध्ये, फटक्यामध्ये आहे ताकद आणि बॉल जातोय पुन्हा एकदा मिड विकेट. सीमा रेषा पार. धावा येतात 6 षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरनं हा एक मॅक्झिमम चेरण. दादाभाई शेख पुढे एकदा तयार आहेत. कमबॅक करावं लागेल. पुढे एकदा कॅप मध्ये बॉल. फिल्डर कोणता असेल. बॉल जाणार आहे बॉडी लाईन पार. धावा येत आहेत दानिश खतीब यांच्या बॅटमधनं 4.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दोन बॉलवरती दोन मोठे स्ट्रोक मैदानावरती दानिश खतीबनं वसूल केलेत. पहिल्या षटकामध्ये खरं तर प्रथमेश राठोड खूप हवे ठरले, फक्त 2 धावा दिल्या, मनोज राणा याची विकेट मिळवली. तर दुसरं षटक आपण पाहतोय दानिश खतीब इथे आक्रमण करतायत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आर्या 11 नाशिकची एंट्री फिक्स करतायत. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार, धावा येत आहेत पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 3 बॉलमध्ये 3 बिग हिट. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसऱ्या बॉलवरती 4, चौथ्यावरती काय. आणि बॉल पुन्हा एकदा जातोय, तिथे फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झाले, बॉलला फील्ड केलंय, सिंगल मैदान आशातमध्ये येते. धावफलकामध्ये होतोय बदल, 17 धावा धावफलकामध्ये, 38 बॉल 56ची गरज. 38 बॉल रिक्वायर्ड 56 रन, 38 मध्ये 56ची गरज आहे. दुसरं षटक आपण पाहतोय, खरं तर थोडस महागडं ठरलंय. आतापर्यंत 15 धावा इथे खर्च केल्या. डीप काव कॉर्नर, बॉल हवेमध्ये आणि तो जाणार आहे डीप काव कॉर्नर, सीमा रेषा पार. नामदार चषकाचा एक सदाबहार 6 रन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 5 बॉल मध्ये दादाबाई सेकणं इथे 21 खर्च केल्यात. कमी गतीचा बॉल होता, प्रदीप गायकवाड यांनी ओळखला आणि त्याला पाठवून दिला बाउंड्री लाईन पार. थोडा एकदा वेगवान बॉल केलाय, आता मात्र ओळखू शकले नाहीत आणि या विकेट किपर कडनं चूक झाली. तिथे मात्र चुकीचं रूपांतर धावेमध्ये होत आहे. 22च्या माध्यमातून सिंगल येते. षटक क्रमांक 2 संपले. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये आर्या 11 नाशिक 24. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 24 ऑन स्कोरबोर्ड, 24 धावा धावफलकामध्ये. 2 षटकांचं क्रिकेट संपलंय. अजूनही शेवटचे 36 बॉल आहेत, 49 बनवायच्यात. 36 गेंदों में 49 रनों की जरूरत. पहले 2 ओवर में हमने देखा है, पहले ओवर में जो कि प्रथमेश राठौड़ बहुत ही काबिल तारीफ गेंदबाजी, सिर्फ 2 रन खर्च किए. मनोज राणा इनको जो कि आउट किया और दूसरे ओवर में कैप्टन का बहुत ही बढ़िया संपर्क हमने बैटिंग में देखा. दानिश खतीब 22 रन का जो दूसरा ओवर हमने देखा. फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास, फील्डर बॉल के नीचे और विकेट का पतन. इस बार प्रतीक गायकवाड, बिग विकेट गॉन. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. प्रथमेश राठोड आले आणि आल्याबरोबर विकेट ही सोबत घेऊन आलेत. प्रदीप गायकवाड पहिल्या षटकामध्ये, मनोज राणा दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहिलं खरं तर कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. दानिश खतीबची महत्वपूर्ण बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली, मोठे फटके पाहायला मिळाले. प्रथमेश राठोड पुन्हा एकदा आले आणि पुन्हा एकदा ग्रेट थ्रू बनवलाय. आणि या मॅच मध्ये इथे मात्र एक इंटरेस्टिंग फॉर्म्युला
इथे मात्र जो पाहायला मिळतोय प्रथमेश राठोड स्पेलमधील अगदी महत्वपूर्ण दुसरं षटक करतायत. संघाकडनं तिसरं षटक असेल आणि खूप महत्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये कौतुक करावं तेवढं थोडं असेल. फक्त 2 धावा आणि या फॉर्मॅटमध्ये खरं तर ह्या गोलंदाजीची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही कमी धावा द्या, दबाव तंत्र बनवा, विकेट मिळवा आणि खरं तर हे तंत्र महत्वाचं असेल. उंचावून खेळलाय मिड विकेट मध्ये बॉल, तो जाणार आहे आउट ऑफ द पार्क. 6 रन येतोय षटकार, 6 धावा. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. दानिश खतीब थांबायला तयार नाहीये. समोर दादाबाई शेख आहे की प्रथमेश राठोड आयकॉन, मी थांबणार नाहीये आणि बॉल जातोय पुन्हा एकदा. एक जबरदस्त कॅच डीप लॉंग ऑन मध्ये, आउटस्टँडिंग एफर्ट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची Thank you. टाळी. 6 बॉल मध्ये 21 धावांची इनिंग पेश केली दानिश खतीबनं आणि तुम्ही पाहताय हा कॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. फिल्डर जर आपण पाहिले त्या ठिकाणी मानव काटे, देयर इज अ मॅन. अप्रतिम कंट्रोल पाहायला मिळालं. बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवली, बॉडी बॅलन्स ठेवला आणि एक सुंदर कॅच. विकेट नंबर 3 RE11 नाशिक संघाला 32 मध्ये अजून 42 ची गरज. न्यू बॅटल मैदानावरती जे तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्र पोलीस निलेश वरपे. दिशा देण्याचा प्रयत्न होता, वेग भरपूर होता. निलेश बॉलला ओळखू शकले नाहीत, समजू शकले नाहीत. डॉट बॉल येतोय. 31 बॉल मध्ये अजून 42 बनवायच्यात. मॅच अजून ऑन आहे, पण एका बाजूला विचार केला 3 विकेट्स आल्यात, एका बाजूने विचार केला 31 चेंडू मध्ये 42, हे लक्ष इतकंही कठीण नाहीये. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय निलेश वरपे. 0 वरती बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 4 फलंदाज इथे आउट होत आहेत आणि ह्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 विकेट. प्रथमेश राठोड आपल्या स्पेल मध्ये आपण पाहिले 4 विकेट मिळवल्या आणि रन्स खर्च केल्यात फक्त 9 धावा फक्त खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 मनोज नानांची विकेट, ह्या षटकामध्ये 3 विकेट आणि 7 धावा. आउटस्टँडिंग स्पेल, जबरदस्त स्पेल प्रथमेश राठोड आयकॉनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. ऑलरेडी आयकॉन खरं तर प्रथमेश राठोड तुम्हाला मराठावर लोणी संघामध्ये पाहायला मिळत आहेत. 12 संघांमध्ये खेळणारे 12 आयकॉन आणि त्यांचं दर्शदार क्रिकेट तुम्हाला येणाऱ्या 6 दिवसामध्ये 6 रात्रींमध्ये इथे अनुभवायला मिळेल. पण खऱ्या अर्थानं आजच्या पहिल्या रात्रीमध्ये शेवटची मॅच, शेवटची इनिंग कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये. 30 चेंडू 42 ची गरज, 4 विकेट्स आणि प्रथमेश राठोड इथे आपण पाहतोय हा कारनामा करणारा खेळाडू तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. अमोल गागरे आलेत. पारनेर तालुक्यातील असणारे खेळाडू आपण पाहतोय. चर्चा मोठी आहे, नाव मोठं आहे, कामगिरी मोठी करावी लागेल. कारण एका बाजूने आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा दादाबाई शेख अगदी 24 धावा खर्च केल्या होत्या. तर प्रथमेश राठोडचा स्पेल जर आपण पाहिला 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा आणि 4 विकेट मिळवल्या. आणि या मॅच मध्ये मराठा वॉरियर्स लोणी संघाला इथे मात्र जे बनवून ठेवलंय. पुढे एकदा हलक्या हाताने हा बॉल पहा, फक्त दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट.
फिल्डर आलेच, बॉलला उचलतायत प्रथमेश. त्या अगोदर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. 32 धावा धावफलकामध्ये आहेत. 28 बॉल्स बाकी आहेत. 41 बनवायच्यात. संयमी क्रिकेट, एक टॅलेंटेड क्रिकेट इथे मैदानावरती पेश करावं लागेल, कारण 4 विकेट्स गेल्यात. 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवायची. पार्टनरशिप मधून धावा देखील येणं गरजेचं असेल. अमोल कांगरे सरळ बॅटनं पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे मात्र प्रयत्न होते. लाजवाब एफर्ट्स दिले गेले. एफर्ट्स तिथे सुरेख होते. मानव काटे तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. अमन खरं तर त्या ठिकाणी आहेत. मिड विकेटला मानव काटे आहेत आणि चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवलेला बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कापेट लॉंग ऑफ रिझन मधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमन आलेच. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 34 धावा धावफलकामध्ये. 26 बॉल 39ची गरज. सिंगल डबल न इथे मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मॅच अजूनही ऑन आहे, कारण एखादे 2 बिग हिट आर्या 11 नाशिक संघाला ह्या मॅच मध्ये घेऊन येणार. बॉल कॅप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. कॅप शोधण्याचा प्रयत्न होता. अमन पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचले आणि स्कोर कार्ड ही एका धाव्याने आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे पोहोचते. 35 धावा धावफलकामध्ये. 25 बॉल शिल्लक आहेत. 38 बनवायच्यात. हलक्या हाताने पुन्हा एकदा पहा. हा बॉल स्टेअर केलाय. ती शॉट कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल होता. पुन्हा एकदा एक सिंगल येते. षटक संपले. 4 षटकानंतर आर्या 11 नाशिक 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 36. शेवटचे 24 बॉल अजूनही 37 बनवायच्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य 4 षटकानंतर आपण पाहतोय 36 रन जे की स्कोर कार्ड मध्ये आहेत. 24 बॉल मध्ये 36 बनवला तर 24 मध्ये 37 बनवायच्यात. एका बाजूने 4 विकेट्स खर्च झाल्यात, तर एका बाजूने आता आर्या 11 नाशिक संघासमोर ह्या 37 पूर्ण करत असताना विकेट वाचवण्याचं देखील एक मोठं आव्हान जे समोर असणार आहे. नवनाथ हडबडे एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतीश सोनवणे. उंच खेळलाय. उंची खूप आहे. लांबी किती असेल. मिड विकेटची फिल्डर बॉल खाली. कॅच. गुड कॅच. प्रथमेश राठोड. देयर इज अ मॅन. मिड विकेट मध्ये होते. सुंदर कॅच पाहायला मिळाला. 5वा धक्का आणि दादाबाई शेख यांना विकेट मिळतीये. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. नवनाथ हडवळे आउट होत आहेत. नवीन बॅटल आर्या नाशिक टीम कडनं आपण पाहतोय. भूषण पाटील बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिलं खरं तर खूप खोलवरचं बॅटिंग ऑर्डर आर्या 11 नाशिक कडे आहे. पण नुसते कागदी घोडे इथे चालणार नाहीत. त्यासाठी खरं तर मैदानावरती तशा पद्धतीचा परफॉर्मन्स द्यावा लागेल. कागदी नावं कामाची नाहीत. त्यासाठी तुमचं कर्तृत्व देखील तितकं मोठं असणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत आपण पाहतोय दानिश खतीब हा असा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला जे की मोठमोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. एकाच षटकामध्ये तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. हो हाही बॉल आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये होता. फिल्डर त्या ठिकाणी आले. बॉलला फील्ड करतायत आणि धावफलक हे मैदानावरती पुढे पोहोचतंय. 38. तर आर्या 11 नाशिक संघाचे टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर कळवत आहेत
मॅच जिंकून देणाऱ्या खेळाडूसाठी तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार. विशाल भाऊ पट्टे बहादूर R11 नाशिक टीमचे टीम ओनर त्यांच्या माध्यमातून मात्र जो दिला जाणार आहे. 31 बॉल शिल्लक आहेत, 35 बनवायचे आहेत. भूषण पाटील एका बाजूला, सतीश सोरोणे एका बाजूला आहेत, तर दादाबाई शेख या अगोदरचं षटक थोडंसं मागणं ठरलं होतं, पण इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. कव्हरमध्ये बॉल, फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला बॅटल. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. 40 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. शेवटचे 20 चेंडू, 33 धाव्यांची गरज. दोन्ही टीम्स कडनं प्रयत्न केले जात आहेत. 5 विकेट आल्यात तरी देखील आपण पाहतोय मॅच मध्ये अजून उत्कंठ आहे, मॅच मध्ये चुरस आहे, कारण शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच खरं तर जिंकणार कोण हे सांगणं देखील तितकंच कठीण असेल. हो, बॅट चेंज लागलीये. थर्ड बॉल मध्ये क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिटचा प्रयत्न. डिरेक्ट हिट पाहायला मिळाला, पण बॅट्समन त्या अगोदर सुरक्षित पोहोचलेत. सिंगल येते. एका धावेने धावफलक पुढे गेले. धावफलकामध्ये 41. 19 बॉल शिल्लक आहेत, 32 धाव्यांची गरज. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आक्रमकता खूप मोठी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्स कडे चांगले खेळाडू आहेत. दोन्ही टीमची स्टार कास्ट जर आपण पाहिली, प्लेइंग 11 लिस्ट आहे. खूप चांगले खेळाडू दोन्ही टीम्स कडे आपल्याला पाहायला मिळाले. ऑक्शन मध्ये देखील खरं तर संघ मालकांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या टीमची बांधणी केली. चांगले आयकॉन आपल्या संघामध्ये समाविष्ट केले आणि त्याबरोबर खरं तर नामदार चषकामध्ये आपण पाहतोय पहिल्याच रात्रीमध्ये इथे मात्र एक चांगले क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते, अनुभवाला मिळते. हो, स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग लॉट मध्ये जातोय. खूप वेळानंतर प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारा हा षटकार. छेरन फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अ, 18 चेंडू 26 ची गरज आहे. 47 आतापर्यंत बनवल्यात. 18 मध्ये 26 बनवायच्यात. अमोल कागरे पारनेरचे असणारे खेळाडू, पारनेर तालुक्यामध्ये आपण पाहतोय ह्याही खेळाडूची चर्चा आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. पारनेर तालुका असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल आणि आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडूची चर्चा नेहमीच तुम्हाला पाहायला मिळाली. कारण प्रीमियर लीग मध्ये खरं तर ऑलराऊंडर आणि ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये अमोल कागरे ह्या नावाची चर्चा ही पाहायला मिळते. हो, इथे आपण पाहतोय विकेट किपर कडनं बॉल सटकला, पण बॅकअप चांगला आहे. वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज येत आहेत. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. 48 धावा धावफलकामध्ये. एका धावेला खरं तर आता इथे मात्र 24 कॅरेट सोन्याची किंमत असेल. पुन्हा एकदा हाही बॉल पहा, कटकर केलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत. शर्यत लागलीये. पॉइंट सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा नामदार चषकाचा एक सदाबहार चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स
4 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड पुढे पोहोचते 52 ऑन स्कोर बोर्ड. हो, बॉलला समजू शकले नाहीत. खरं तर 5व्या 6व्या स्टंपवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रिप्ले मध्ये देखील तुम्हाला हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. लॉंग लेग फाईन मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न भूषण पाटील यांचा या ठिकाणी मात्र फसलाय. पण दुसऱ्या बाजूला R11 नाशिक टीमचे टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर खेळवतात. लागोपाठचे 3 चौकार खेळा, 3000 रुपयांचा पुरस्कार. लागोपाठचे 3 षटकार खेळा आणि 6000 रुपयांचा पुरस्कार हा त्या खेळाडूसाठी असेल. एक सिंगल येते 22च्या माध्यमातून धावफलकामध्ये होतोय बदल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 53 53 धावा, 15 चेंडू, 20 धावांची गरज. मॅच ऑन आहे. अजूनही ठामपणे कोणी सांगू शकत नाही या मॅच मध्ये कोण जिंकणार. एका बाजूने 5 विकेट आल्या तरी देखील मराठा वॉरियर्स लोणी संघाकडे तो कॉन्फिडन्स नाहीये की ह्या मॅच मध्ये आमची एंट्री फिक्स आहे. पण दुसऱ्या बाजूला 15 चेंडू मध्ये 20 मिळवत असताना इथे R11 नाशिक मध्ये देखील ती चमक दिसत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल येतोय. फिल्डर तिथे आलेत, बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अमोल काकरेकडनं चूक होतीये. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये केलंय. 2 धावा मैदानावरती येत आहेत. आणि पहा अमोल काकरे खरं तर इथे आपण पाहतोय प्रत्येक धावेची किंमत इथे किती आहे. कारण प्रत्येक रन्सच्या माध्यमातून, प्रत्येक बॉलच्या माध्यमातून इथे ही मॅच आणि त्या मॅचचा कल इथे मात्र R11 नाशिक टीम इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अमोल कांगरे प्रभावित करतायत. गुड लेंथ वरती हा बॉल होता, संपर्क ठेवू शकले नाहीत. इथे मात्र डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतंय, थोडंसं बिघडतंय. 13 चेंडू मध्ये 18ची गरज. लागोपाठचे 3 चौकार विशाल भाऊ पट्टे बहादूर 3000. लागोपाठचे 3 षटकार R11 नाशिक. टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर 6000 रुपयांचा पुरस्कार. सरळ बॅटन हा बॉल खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येत आहेत. बॉलला फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान. 2 धावा इथे पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट. ज्यावेळेस फटके कमी होत आहेत त्यावेळेस खरं तर सिंगल डबल इथे मात्र तुम्हाला त्या टार्गेट पर्यंत पोहोचवणार. षटक संपलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. R11 नाशिक 57, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. कामगिरी मैदानावरती केली जाणार. 12 बॉल मध्ये 16 बडवल्या जाणार की थांबवल्या जाणार याही गोष्टीची चर्चा इथे मात्र ह्या शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय योगेश आलेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क चांगला नाहीये. एक सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. पहा एका एका धावेला खरं तर महत्व आहे, पण त्यासाठी त्या धावा थांबवणं देखील गरजेचं असेल. 6व्या विकेटसाठी आपण पाहतोय इथे भूषण पाटील आणि सतीश सोनवणे खरं तर इथे प्रभावित करतायत. एक षटकार आपण पाहिले सतीश सोनवणे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिले. भूषण पाटीलकडे देखील ते कौशल्य आहे, मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिले खरं तर पुन्हा एकदा सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम कामगिरी. क्षितिज एका बाजूला तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला भूषण पाटील आहेत. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा योगेश इथे मात्र डॉट बॉल करतायत. डिसिजन काय येतोय याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल.
कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती मात्र या ठिकाणी केली जाणार. आक्रमकता खूप मोठी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि विशेषतः पुन्हा एकदा नाशिक RL11 नाशिक ची टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने मात्र पारितोषिक येणार आहे. ह्या दोन खेळाडूंनी एका बाजूला आपण पाहतोय भूषण पाटील मैदानावरती आहेत, एका बाजूला क्षितिज सोनवणे आहेत. नॉटआउट सामना जिंकून दिला तर विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने 5,000 रुपयांचा पुरस्कार ह्या जोडीसाठी असेल. पाहूया डिसिजन काय आहे त्याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे. इट्स अ वाईट बॉल. RL11 नाशिकच्या फेवर मध्ये हा डिसिजन जातोय. इट्स अ वाईट बॉल. 11 बॉल शिल्लक आहेत, 13 धाव्यांची गरज. बॉलरला 1 बाउन्सचा इथे मात्र जो इशारा दिला गेलाय योगेश. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर अवेलेबल आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणता येणार असेल. 61 धावा, 10 चेंडू, 12ची गरज. 6व्या विकेट साठी आपण पाहतोय खरं तर इथे एक महत्वपूर्ण पार्टनरशिप सिंगल डबलच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. शेवटचे 10 चेंडू दोन्ही संघांचं भविष्य घडवणारे आणि बेघडवणारे हे 10 बॉल आहेत. अक्रॉस द बॅट गॅप आहे भरपूर मोठा आणि फिल्डिंग टीमला होतोय 4 धाव्यांचा तोटा. येतोय चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. क्षितिज सोनवणे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा एक सुंदर महत्वपूर्ण चौकार. 7 चेंडू मध्ये 16 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला भूषण पाटील 9 चेंडू मध्ये 12. 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी सुपर 8 मध्ये जाण्यासाठी अजूनही 8ची गरज. योगेश हाही बॉल आपण पाहतोय बॅटवरती मिडलला. त्या ठिकाणी फिल्डर आलेत. सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न यशस्वी आहे की नाही हा प्रश्न आपण पाहतोय. 2 धावा इथे येत आहेत. धावफलक पुढे पोहोचले. 67 धावा धावफलकामध्ये. 8 बॉल शेवटचे बाकी. अजूनही 6ची गरज असेल RL11 नाशिकला सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. पाहूयात डिसिजन मैदानावरती. इट्स नॉट आउट. ग्रीन लाईट लागली. पुन्हा एकदा RL11 नाशिक कडे हा डिसिजन इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. क्षितिज सोनवणे. मोठमोठे आवाज अजूनही डगआउट्स मध्ये येत आहेत. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय खरं तर हो बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे नोमस लँड मध्ये बॉल केलाय. सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 68 धावा, 7 चेंडू, 5ची गरज. दोन्ही खरं तर भूषण पाटील असतील, क्षितिज सोनवणे खूप दर्शेदार इनिंग पेश केली. महत्वपूर्ण क्षणी खरं तर दबावामधून विजयाचा रस्ता बनवणारे हे 2 उत्कृष्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उंचावून खेळलाय आणि विनिंग मोमेंट भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय. चेरन षटकार. RL11 नाशिक सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.